नवी मुंबई महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच NMMT प्रशासनाने पनवेल परिसरातील खांदेश्वर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या 59 क्रमांकाच्या बस सेवेतील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला। यामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरते। काही प्रवाशांनी याबाबत थेट NMMT प्रशासनाला लेखी स्वरूपात विनंती देखील केली। मात्र पनवेल महापालिकेच्या हद्दीत गाड्या वाढवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी नाही। नवी मुंबई पालिका हद्दीतील बस सेवा सुरळीत ठेवण्याला आम्ही प्राधान्य देतो, असे मत NMMTचे महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी व्यक्त केले आहे। यामुळे पनवेलकरांच्या गैरसोयीचे निराकरण होण्याची शक्यता सध्या तरी धुसर आहे। या दरम्यान पनवेल महापालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू करण्यासाठी 2016 पासून प्रयत्न सुरू केले असून यासाठी विशेष एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे। या एजन्सीकडून आलेल्या अहवालानंतर NMMT विभागाला होणारी तूट भरून काढण्यासाठी किती रक्कम द्यायची याचा निर्णय घेणे शक्य होईल, अशी माहिती पनवेल महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे। पनवेल पालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी सांगितले की बस सेवेतील तोटा भरून काढण्यासाठी काही रक्कम पालिकेकडून द्यावी, अशी विनंती NMMT कडून करण्यात आली आहे। स्वतःची परिवहन सेवा सुरू करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून एजन्सीचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल। द पोलीस न्यूज ब्युरो, पनवेल।